नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 3 रांगोळ्या. तर आज शुक्रवार आहे, त्यानिमित्त आपण एक छोटीशी सुंदर लक्ष्मी पाऊल रांगोळी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची रांगोळी आपण एक खास रांगोळी काढलेली आहे. तर स्किप करू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक चौकोन बनवून घेणार आहोत आणि रेडीमेड स्टूलच्या साहाय्याने आपण लक्ष्मीची पावले काढून घेतली. तर बघू शकता, अगदीच रेडीमेड स्टूलच्या साहाय्यानेच आपण चौकोन बनवून त्यामध्ये व्हाईट कलरच्या रांगोळीने पाऊल काढून घेतलेली आहे. आणि चौकोनाच्या चारही टोकांना आपण रेषा पुढे वाढवून अगदीच त्यामध्ये एक दिव्याचा आकार तयार करून बाहेर एक दिव्याची ज्योत काढून घेतलेली आहे. तर चारही बाजूनी आपण ही छोटी छोटी अशी दिवे काढून घेतली. तर लक्ष्मीच्या पावलांमध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे शुभ कलर भरून घेतलेली आहेत. आणि दिव्याच्या ज्योतमध्ये येलो कलर भरून दिव्यामध्ये सुद्धा लाईट असा स्किन कलर भरणार आहोत. तर बघू शकता, अगदी सोपी, सुंदर आणि काढायलाही झटपट अशी आपली ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. त्यासोबत आपण दिवेसुद्धा काढत आहोत, त्यामुळे अगदीच सुंदर असा लूक तयार होतो. तर बघू शकता, आपण दिव्यामध्ये वात काढून घेतली आहे रेड आणि ब्लॅक कलरने, आणि जसे की दिवा लावलेला आहे. आणि अगदीच खालच्या भागामध्ये आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. तर चौकोनाच्या 2 टोकांना आपण व्हाईट कलरचे 3-3 असे डॉट देऊन घेणार आहोत. तर सर्व चौकोनाच्या बाजूने आपण ही डॉट देऊन घेतली आणि बोटाच्या साहाय्याने एक पाकळ्यांचा आकार तयार करून घेणार आहोत. पाकळ्या तयार करून आपलं एक छोटंसं सुंदर फूल असं तयार झालं. तर मधली पाकळी आपण बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता, आपली चारही बाजूनी फुले काढून फुलाच्या मध्ये बरोबर आपण ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले. अगदी सुंदर आणि सोपी अशी कलरफुल आपली ही लक्ष्मीची पाऊल प्लस दिव्याची रांगोळी आहे. तर रेड आणि नारंगी असं आपण कॉम्बिनेशनमध्ये, ब्लॅक आणि ऑरेंज असे कॉम्बिनेशनमध्ये फुलामध्ये डॉट दिलेली आहे. तर दिव्याच्या जी ज्योत आहे त्यावरती सुद्धा आपण बाहेर प्रकाश पडला आहे असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. तर उद्या शनिवार आणि भागवत एकादशी आहे. तर एकादशी निमित्तच आपण सुंदर आणि छोटीशी अशी आपली ही रांगोळी काढलेली आहे. आणि आषाढी एकादशी लवकरच येत आहे, त्यानिमित्तही आपण छोट्या आणि सुंदर अशा रांगोळी खूप साऱ्या काढणार आहोतच. पण सध्या ही भागवत एकादशीची छोटीशी रांगोळी काढलेली आहे. तर बघू शकता, आपण कुकरच्या रिंगच्या साहाय्याने एक राऊंड बनवून घेतला. तर राऊंडमध्ये आपण ब्ल्यू कलर टाकलेला आहे आणि बरोबर मध्ये आपण एक विठुरायाचा टिळा काढून घेणार आहोत. तर येलो कलरचा डॉट देऊन बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेला आहे. आणि टिळ्याच्याच खाली आपण वारी असे अक्षर लिहून घेतले. तर सध्या आषाढी एकादशी निमित्त वारी निघालेली आहे, तर त्यानिमित्तच आपण ही पंढरीची वारी अशी ही रांगोळी काढणार आहोत. तर वारी हे अक्षर लिहून राऊंडच्या पूर्ण राऊंडवरती आपण ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता, ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि खालच्याच बाजूला आपण छोटे असे टाळ काढून घेणार आहोत, जसे की टाळ असतात वारकऱ्यांकडे, त्याप्रमाणे आपण हे एक टाळचा आकार काढून घेतला. त्यामध्ये सुद्धा लाईट असा आंबा कलर थोडा थोडा भरून घेणार आहोत. अगदी छोटीशी आणि झटपट होणारी ही वारी निमित्त रांगोळी आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि ऑरेंज कलरचे डॉटसुद्धा आपण थोडेसे बोटाने प्रेस करून घेतलेत.
आणि ऑरेंजच्याच वरती ब्लॅक कलर आपण थोडा थोडा टाकून घेणार आहोत. तर बघू शकता ऑरेंज आणि ब्लॅक कॉम्बिनेशन सुंदर दिसते. तर अशी आपली छोटीशी सुंदर झटपट वारीनिमित्त रांगोळी तयार झालेली आहे. कशी वाटली एक कमेंट करून ज़रूर सांगा आणि आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर ही सुद्धा शनिवार निमित्त एक आपल्या हनुमानरायाची टिळ्याची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक लांब अशी व्हाईट कलरने रेषा मारून रेषेच्याच वरती एक मधोमध आपला मारुती रायांचा छोटासा टिळा काढून घेणार आहोत. तर टिळासुद्धा आपण व्हाईट कलरनेच काढून घेतला आणि बरोबर मध्ये एक रेड कलरची लाईन मारून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या रांगोळ्या कशा वाटतात एक कमेंट करून ज़रूर सांगा किंवा आजची कोणती रांगोळी आवडली किंवा नाही आवडली तेही सांगू शकता. तर बघू शकता आपण टिळा काढून बाजूलाच मधली लाईन मोठी तर बाजूच्या 2 लाईन छोट्या अशा काढून घेणार आहोत आणि त्यावरती सुद्धा रेड आणि येलो अशी अल्टरनेट डॉट देऊन घेतलेली आहेत. अगदी सोपी आणि छोटीशी आपली ही डेली यूज शनिवारची रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. तर रेषेच्याच बाजूला आपण छोटी छोटी अशी व्हाईट कलरची 5 डॉट देऊन घेतलेत आणि काडीच्या साहाय्याने ती आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोपी पद्धत आणि सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होते. तर सर्व डॉटच्या बरोबरमध्ये आपण येलो कलर लाईट असा स्प्रेड करून रेड कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर अतिशय सुंदर असा लुक तयार होतो आणि त्याच्या पुढेच 3-3 अशी व्हाईट कलरची डॉट छोटी छोटी देऊन घेतली. तर रेषेवरती आपण बजरंगबली अशी अक्षर लिहून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सहज काढू शकता. तर जय बजरंगबली किंवा बजरंगबली असं आपण हे अक्षर लिहून घेतले. अगदी सोपी आणि सुंदर छोटीशी आपली ही रांगोळी आहे. तर कशी वाटली सांगा. तर एका टोकाला आपण रेड आणि व्हाईट असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिला आणि त्याच्याच पुढे छोट्या छोट्या अशा 3 रेषा काढून घेतल्या. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.